हॅलो एव्हरीवन. तर क्लास 6 महाराष्ट्र बोर्ड हिस्ट्रीमध्ये आपण 5th चॅप्टर बघणार आहोत. आपण रिलिजियस ट्रेड इन एन्शियंट इंडिया. तर याच्या अगोदर 4th चॅप्टर MPSC क्लासेस या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. तर फर्स्ट आहे झोरास्ट्रियनिझम. ओके, द टुवर्ड्स द एंड ऑफ द वैदिक पीरियड द माइन्यूट डिटेल्स ऑफ याजुना राईट्स ॲक्वायर द अनड्यू इम्पॉर्टन्स. ओके, म्हणजे वैदिक पिरियडमध्ये जे आहे तर याजना राईट्स वगैरे आहेत, म्हणजे यज्ञ वगैरे जे आहे तर ते वैदिक पिरियडमध्ये करत होते. त्याच्यानंतर तर वैदिक पिरियड एंड झाल्यानंतर जे आहे आपल्या सोसायटीमध्ये वर्ण सिस्टम सुरू झाली होती. ओके, मग त्याच्यामध्ये वर्ण सिस्टीममध्ये 4 वर्ण आहेत. फर्स्ट काय ब्राह्मण आहे, सेकंड क्षत्रिय, थर्ड वैश्य आणि फोर्थ काय शूद्रास. तर हे जे सोसायटीमध्ये जे आहे तर इनइक्वॅलिटी सुरू झालेलं होतं. तर द उपनिषदा द फोकस ऑन द एक्झिस्टन्स इन द नेचर ऑफ द सोल. ओके, म्हणजे उपनिषदामध्ये काय लिहिलेलं होतं की सोल जे आहे तर सोलवर त्या नेचरवरती फोकस केलं होतं. नेक्स्ट दिस गेव द राईज टू द डिफरंट सेक्ट दॅट एम्बायसेस ऑफ द वर्शिप ऑफ द पर्टिक्युलर डायटीज. ओके, म्हणजे गॉड वगैरे जे आहे त्यांना वर्शिप करत होते, पूजा करत होते. फॉर एक्झाम्पल शैव सेक्ट. ओके, शैव जे सेक्ट आहेत लॉर्ड शिवजीला मानत होते. आणि वैष्णवा सेक्टमध्ये जे आहे त्याच्यामध्ये गॉड विष्णूला मानत होते. Certain the trade in the 8th century CE they made the attempt to the express religious thought of such way that a common man would understand it easily. ओके, म्हणजे पहिलेचे जे रिलिजियस ट्रेड वगैरे होते म्हणजे वैदिक पिरियड हे एंड झाल्यानंतर तर त्या पिरियडमध्ये पण वैदिक पिरियडचा एंड झाला होता तेव्हा पण गॉड वगैरे आहे तर गॉडला वगैरे खूप सारे लोक मानत होते. तर त्याच्यानंतर रिलिजियस ट्रेड सुरू झाली. ओके, तर फॉर एक्झाम्पल वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध जे आहे तर इज इम्पॉर्टन्स अमंग द प्रोपोनंट ऑफ द न्यू थॉट. ओके, म्हणजे त्यांनी त्यांचं न्यू थॉट वगैरे सुरू झालेलं होतं. नेक्स्ट काय आहे जैनिझम. ओके, तर जैनिझम जे आहे तर जैनिझम काय आहे कॅन्सिडेट रिलिजियस आहे. ओके, तर एन्शियंट रिलिजियस इंडियामध्ये आहे आणि त्याच्यामध्ये जे प्रिन्सिपल काय सांगितलेलं आहे नॉन व्हायलन्स. ओके, तर जैनिझममध्ये सांगितलेलं आहे की अहिंसा. ओके, आणि त्याच्यामध्ये जे आहे द नॉलेज इज नोन ॲज अ तीर्थंकर. ओके, म्हणजे जैनिझममध्ये कोण होते तीर्थंकर होते. त्याच्यामध्ये 24 तीर्थंकर होते आणि वर्धमान महावीर जे आहे तर 24 तीर्थंकर होते. तर नेक्स्ट बघूया आपण वर्धमान महावीर. तर त्याचं 599 BCE टू 527 BCE. तर वर्धमान महावीरा तर महाजनपदास त्याला काय म्हणतात ब्रिज असे म्हणत होते. आणि स्टेट ऑफ द बिहार टुडे. ओके, म्हणजे वर्धमान महावीर. ओके, तर वर्धमान जे महावीर जे आहे तर ते जे आहे ते बिहारमध्ये स्टेट कुठलं आहे ते बिहार होतं आणि त्याची कॅपिटल काय होती वैशाली होती. वर्धमान महावीर वॉज बॉर्न इन कुंडग्राम. ओके, म्हणजे वर्धमान महावीराचा जे बॉर्न कुठं झालेला होता गुंडग्राममध्ये. ओके, गुंडग्राममध्ये त्यांचा जन्म झाला होता. आणि द पार्ट ऑफ द वैशाली हिज फादर्स नेम इज सिद्धार्थ अँड मदर इज त्रिशाला. ओके, म्हणजे वर्धमान महावीराच्या फादरचं नाव काय होतं सिद्धार्थ होतं आणि मदरच्या आईचं नाव काय होतं त्रिशाला होतं. तर वर्धमान महावीरानं काय केलं होतं लेफ्ट हिज होम द ऑल कम्फर्ट ऑल द अटेनमेंट ऑफ द नॉलेज ही अटेन द एनलाइटमेंट 12.5 year रिलिजियस कॉल्ड तप. ओके, म्हणजे 2 वर्ष आणि हाफ इयर तर त्यांनी जे आहे ते घर वगैरे सोडून ते नॉलेजसाठी ते गेले होते. तर त्यांना जे आहे तर त्यांनी खूप सारं तप केलं होतं. तर तप केल्यानंतर त्याला नॉलेज भेटलं. म्हणजे वर्धमान महावीरांना यांना नॉलेज भेटलं. तर द नॉलेज वॉज प्युअर द केवल दिस इज नोन ॲज केवाली. ओके, म्हणजे नॉलेज भेटलेलं आहे वर्धमान महावीरांना नॉलेज भेटलेलं आहे आणि त्यालाच म्हणतात जिना. ओके, जिना बिकॉज द जॉय डिराइव्ड फ्रॉम द फिजिकल कम्फर्ट अँड द डिस्कम्फर्ट फेल्ट ड्यू टू द अनडिझायर्ड थिंग्स अँड नो इम्पॅक्ट द व्हॉट एव्हर ऑन हिम. ओके, म्हणजे जैनिझममध्ये जे आहे जैनिझमला जिना असे म्हणतात आणि त्याच्यामध्ये त्यांना
कैवल्य भेटलेलं आहे. कैवल्य म्हणजे काय, वर्धमान महावीरांना नॉलेज भेटलेलं आहे. तर महावीर, ओके, तर महावीर बिकॉज ही हॅड द रेलियन्स ऑफ द, ओके, तर ह्यामध्ये जे आहे तर ओके, द महावीरा बिकॉज ही हॅड द रिसेलन्स अँड द करेज ऑफ द कन्कर द ऑल द पॅशन्स. ओके, म्हणजे त्यांना सगळ्यात पहिलं जे आहे तर 30 इयर जे आहे ते 30 वर्षानंतर त्यांना एनलाइटमेंट भेटलेलं होतं. मग त्यांनी लोकांना सांगितलं होतं हाऊ टू लिव्ह लाईफ, तर त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्यांनी द इसेन्स ऑफ दिस टीचिंग फॉर द गुड कंडक्ट इज अ कंटेन इज द 5 ग्रेट वॉव्स. पंच त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, महावर्तात. ओके, तर हे सांगितलेलं होतं त्यांनी. द एसेन्स ऑफ द टीचिंग ऑफ द गुड कंडक्ट इज कंटेंट 5 ग्रेट वॉव्स, म्हणजे काय, महावृत त्यांनी सांगितलेलं होतं. ओके, आणि ते जे आहे त्याच्यामध्ये द पीपल ऑफ दिस ऑल वर्नास आर एंट्री टू इट. तर पंचमहाव्रत. ओके, तर पंचमहाव्रतमध्ये काय सांगितलं, 5 ग्रेट वॉव्स आहे. तर फर्स्ट काय आहे, अहिंसा म्हणजे काय, नॉन व्हायलन्स. हे कुठल्या पण जे ॲनिमलला जे आहे, ॲनिमल आहे त्यांना किल नका करू, हार्म नका करू, तर असं त्यांनी सांगितलेलं आहे. नेक्स्ट काय आहे, अस्तेय म्हणजे काय, ट्रूथ, की लोकांनी जे आहे सगळ्यांनी काय केलं पाहिजे, सत्य बोललं पाहिजे, ते त्यांनी सांगितलेलं आहे. नेक्स्ट काय आहे, नाही, सेकंड काय, सत्य आहे. सत्य म्हणजे काय, ट्रूथ आहे. थर्ड कुठला आहे, अस्तेय म्हणजे काय, नॉन स्टिलिंग. ओके, तर म्हणजे चोरी वगैरे करायचं नाही असं सांगितलेलं आहे त्यांनी. म्हणजे अस्तेय म्हणजे काय, नॉट स्टिलिंग एनिथिंग, म्हणजे चोरी नका करू असं सांगितलेलं आहे. नेक्स्ट काय आहे, अपरिग्रह म्हणजे काय, की नॉन अटॅचमेंट, म्हणजे आपण जे आहेत की प्रॉपर्टी वगैरे जे आहे तर ते ठेवायला नको, म्हणजे गेन वगैरे करायला नको आहे आपण, म्हणजे प्रॉपर्टी वगैरे हे नाही करायचं, म्हणजे प्रॉपर्टी वगैरे साठवायचं नाही, तर लोकांना काय करायचं, हेल्प करायचं असं सांगितलं त्यांनी. नेक्स्ट आहे ब्रह्मचार्य म्हणजे काय आहे, की जे आहे तर सगळ्यात पहिलं जे आहे की प्लेजर वगैरे जे आहे ते साईडला ठेवलं पाहिजे, तर असं त्यांनी सांगितलेलं आहे. नेक्स्ट काय, त्रिरत्न. तर त्रिरत्न म्हणजे काय, 3 रत्न म्हणजे 3 ज्वेल त्यांनी सांगितलेलं आहे. की फर्स्ट त्यांनी एक प्रिन्सिपल बनवलेलं आहे, त्याच्यामध्ये एक सांगितलेलं आहे सम्यक दर्शन म्हणजे काय, राईट फेथ. ओके, तर राईट फेथ ठेवलं पाहिजे. नेक्स्ट सम्यक ज्ञान म्हणजे काय, आपल्याला जे नॉलेज आहे तर ते पण राईट नॉलेज पाहिजे आपल्याला. नेक्स्ट त्यांनी सांगितलेलं आहे सम्यक चरित्र. ओके, तर हे तर खूपच इम्पॉर्टंट आहे. तर त्यांनी सांगितलेलं आहे की चरित्र, तर राईट कंडक्ट जे आहे तर ते इम्पॉर्टंट आहे, तर त्यांनी सांगितलेलं आहे. नेक्स्ट बघूया आपण सम्यक दर्शन म्हणजे काय, टू अंडरस्टँड द ट्रूथ इन द पर्च्युइंग ऑफ द तीर्थंकर अँड द गिव्ह द फेथ इन इट. म्हणजे सगळ्यात पहिलं आपण जे आहे तर ट्रूथ सगळ्यात पहिलं अंडरस्टूड केलं पाहिजे आणि सत्यच राहिलं पाहिजे. नेक्स्ट काय आहे, सम्यक ज्ञान म्हणजे नॉलेज भेटलं पाहिजे, लर्न केलं पाहिजे, आणि लर्निंग जे आहे ते पण डीप मिनिंग पाहिजे आपल्याला, असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर नेक्स्ट सांगितलेलं आहे त्यांनी सम्यक चरित्र म्हणजे काय, की स्ट्रिक्टली द 5 ग्रेट वॉव्स, म्हणजे त्यांनी जे प्रिन्सिपल जे सांगितलेलं आहे तर त्यांना आपल्याला काय केलं पाहिजे, फॉलो करायला पाहिजे, असं वर्धमान महावीराने सांगितलेलं आहे. नेक्स्ट आहे द इसेन्स ऑफ हिज हिस्ट्री. ओके, तर वर्धमान महावीरांनी टीचिंग सांगितलेलं आहे लोकांसाठी, की हाऊ टू लिव्ह लाईफ असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर त्यामध्ये जे आहे सोसायटीमध्ये जे आहे तर सोसायटीमध्ये आपण सत्य वागलं पाहिजे, तर असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि आणि त्यांनी वेदिक जे आहे ते वेदिकचे ट्रेड्स वगैरे वेदिक जे याजना राईट्स वगैरे आहे तर त्यांनी रिजेक्ट केलेलं आहे वर्धमान महावीरांना. He is teaching where the love of the all living things have mercy, compassion and live and let live. तर असं त्यांनी सांगितलेलं आहे की सगळ्यात पहिलं सगळेजण मिळून राहायला पाहिजे, कंपॅशन पाहिजे, दयाळू वृत्ती पाहिजे, आणि हे जे त्यांचे प्रिन्सिपल आहेत
तर ते फॉलो केलं पाहिजे असं वर्धमान महावीरानं सांगितलेलं आहे. नेक्स्ट आहे बुद्धिझम. ओके, नेक्स्ट रिलिजन काय आहे? बुद्धिझम आहे. तर बुद्धिझम जे आहे तर बुद्धिझम स्प्रेड झालेलं आहे. इंडियामध्ये पण झालेलं आहे, अदर कंट्रीमध्ये पण बुद्धिझम हे स्प्रेड झालेलं आहे. आणि त्याच्यामध्ये फाउंडर कोण होते? गौतम बुद्ध होते. ओके, तर गौतम बुद्ध 563 BCE टू 483 BCE. गौतम बुद्ध. ओके, तर गौतम बुद्धाचा बॉर्न कुठं झालेला आहे? लुंबिनीमध्ये. तर लुंबिनी कुठे आहे? नेपाळमध्ये आहे. त्यांच्या फादरचं नाव काय होतं? शुद्धोधन. आणि मदरचं नाव काय होतं? मायादेवी. ओके, तर मायादेवी म्हणजे किंग होते ते. म्हणजे गौतम बुद्धाच्या आई वडील जे आहे ते किंग अँड क्वीन होते. आणि गौतम बुद्धाचं नाव जे आहे सिद्धार्थ होतं. आणि त्यांना पण त्यांनाही नॉलेज भेटलेलं होतं. त्यांनी खूप तप केलेलं आहे, त्याच्यानंतर त्यांना नॉलेज भेटलं होतं. ओके, तर हे इमेज आहे गौतम बुद्धांची. ओके, तर बुद्धा यांनी सांगितलेलं आहे की द सॉरो अँड द सफरिंग इन ह्युमन. म्हणजे जे लोक आहेत तर लोक दुःखी आहेत आणि सफरिंग करत आहेत, तर असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर गौतम बुद्धांनी काय केलेलं आहे, त्यांचं जे होम आहे, घर आणि कम्फर्ट, जे किंग वगैरे त्याचे फादर होते तर राजकुमार होते, ते सोडून ते फॉरेस्टमध्ये गेले. अँड ऑन Vaishaka Purnima, he was sitting in the deep meditation under the peepal tree at Uruvela near the city of the Gaya in Bihar. Then it was attained the Bodhi, enlightenment or the highest knowledge. ओके, म्हणजे गौतम बुद्ध जे होते तर पीपल ट्री, ती ट्री कुठली होती? पीपल ट्रीच्या त्याच्या खाली ते बसून मेडिटेशन करत होते. तर मेडिटेशन केल्यानंतर त्यांना एनलाइटमेंट भेटलं. ओके, तर एनलाइटमेंट भेटलं म्हणजे नॉलेज भेटलं त्यांना. तर म्हणून त्याला जे आहेत, ओके, द ट्री इज नोन ॲज अ बोधी ट्री. ओके, म्हणून त्या ट्रीला काय म्हणतात? बोधी ट्री म्हणतात. हे बघा इथे इमेज आहे. तर हेच जे ट्रीच्या खाली गौतम बुद्धांनी मेडिटेशन वगैरे करत होते तेव्हाच त्यांना एनलाइटमेंट भेटलेलं आहे. आणि उरुवेदा इज नोन ॲज अ बोधगया. ओके, तर बोधगयामध्ये त्यांना नॉलेज भेटलेलं आहे. नेक्स्ट आहे फर्स्ट सरमन. ओके, तर फर्स्ट सरमन कुठं दिलं होतं? सारनाथ येथे सांगितलं होतं. म्हणजे लोकांना जे आहे त्यांना नॉलेज भेटलेलं आहे. तर नॉलेज भेटल्यानंतर ते लोकांना काय करत होते? सांगत होते. ओके, तर सगळ्यात पहिलं फर्स्ट सरमन कुठं दिलं होतं? सारनाथ येथे. तर सारनाथ कुठं आहे? वाराणसीच्या तिथं त्याने काय केलेलं आहे? फर्स्ट सरमन दिलेलं होतं. तर हीच टीचिंग, हिज फर्स्ट सरमन इज अ धम्म. ओके, धम्म जे आहे तर धम्म त्यांनी सांगितलेलं आहे. इज कॉल्ड धम्मचक्र परिवर्तना. ओके, तर धम्मचक्र परिवर्तना जे आहे तर ते गौतम बुद्ध जे आहे पाली लँग्वेजचा ते यूज करत होते. त्या पिरियडमध्ये ते पाली लँग्वेजचा यूज करत होते. धर्मचक्र परिवर्तन इज संस्कृत अँड ही ट्रॅव्हल फॉर द फूट. चरिका इज अ 45 years ही प्रीच धम्मा. ओके, म्हणजे ते पाली लँग्वेजमध्ये लोकांना सांगत होते, गौतम बुद्ध सांगत होते. तर त्याच्यामध्ये नेक्स्ट बुद्धांनी सांगितलेलं आहे बुद्ध धम्मान संघ. तर हे इम्पॉर्टंट आहे, ते गौतम बुद्धांना सांगितलेलं आहे. आणि त्रिशरण आहे त्याच्यामध्ये. त्रिशरणमध्ये काय आहे? त्रिशरण त्यांनी सांगितलेलं आहे. नेक्स्ट आहे पुढं आहेच ते. ओके, तर नोबल ट्रूथ पण गौतम बुद्धांनी सांगितलेलं आहे. फर्स्ट काय? दुःख म्हणजे काय? आपण जे सफरिंग करतो तर कशामुळं? दुःखामुळं. नेक्स्ट काय आहे? द कॉज ऑफ द दुःख. तर सगळ्यात पहिलं काय केलं पाहिजे? आपण दुःखी आहात, पण का आपण दुःखी आहोत? तर ते गौतम बुद्धांनी सांगितलेलं आहे. नेक्स्ट काय आहे? दुःख निर्वाण. तर त्यांनी सांगितलेलं म्हणजे हे जे सफरिंग जे आहेत ते एंड करायचं, ते त्यांनी सांगितलेलं आहे. नेक्स्ट काय आहे? प्रतिपद. तर प्रतिपद म्हणजे काय? द वे लीड टू द एंड ऑफ द सफरिंग. द वे द गुड कंडक्ट इज नोन ॲज 8fold पाथ. ओके, तर गौतम बुद्धांनी सांगितलेलं आहे की गुड कंडक्ट म्हणजे आपलं नेचर या आपण व्यवस्थित राहिलं पाहिजे लाईफमध्ये. गुड कंडक्ट म्हणजे राईट पाथ त्यांनी सांगितलेलं आहे गौतम बुद्धांनी. आणि मिडल पाथ त्यांनीच सांगितलेलं आहे लोकांना की आपण लाईफ जगताना मिडल पाथचा आपण फॉलो केलं पाहिजे. नेक्स्ट आहे
पंचशील. ओके, तर पंचशील म्हणजे काय की गौतम बुद्धांनी लोकांना सांगितलेलं आहे 5 रूल्स आहेत, तर तुम्ही 5 रूल्स फॉलो करा असं गौतम बुद्धांनी सांगितलेलं आहे. तर फर्स्ट आहे स्टे अवे फ्रॉम द किलिंग ॲनिमल, म्हणजे कुठल्याही ॲनिमलला किल नका करू, तर असं गौतम बुद्धांनी सांगितलेलं आहे. नेक्स्ट काय आहे स्टे अवे फ्रॉम द स्टीलिंग. ओके, खोटं बोलू नका त्यांनी सांगितलेलं आहे. नेक्स्ट स्टे अवे फ्रॉम द अनएथिकल कंडक्ट. ओके, म्हणजे जे इलिगली काम करतात, करप्शन वगैरे खूप सारे लोक करतात, तर ते करू नका असं सांगितलेलं आहे. तर स्टे अवे फ्रॉम द टेलिंग लाईफ. ओके, म्हणजे खोटे नका बोलू. नेक्स्ट स्टे अवे फ्रॉम द इंटॉक्सिकंट, म्हणजे जे अल्कोहोल वगैरे जे आहे तर ते ड्रिंक वगैरे करू नका, तर असं गौतम बुद्धांनी सांगितलेलं आहे. नेक्स्ट बुद्धा संघा. तर बुद्ध संघामध्ये जे आहे द ही क्रिएट द संघ ऑफ द भिक्खूज टू प्रेच हिज रिलिजन. ओके, तर बुद्धामध्ये जे आहे त्याच्यामध्ये मेन अँड वुमेन. ओके, तर मेन अँड वुमेन जे आहे तर ते गौतम बुद्धांना मानणारे लोक होते, तर त्याला भिक्खूज. ओके, तर भिक्खूज म्हणजे काय आहे की मेल याला भिक्खूज असे म्हणतात आणि भिक्खुनीज म्हणजे काय वुमेनला असं म्हणलेलं आहे, जे गौतम बुद्धांना मानतात. नेक्स्ट काय आहे इसेन्स ऑफ हिज टीचिंग. तर गौतम बुद्धांनी काय सांगितलेलं आहे द फ्रीडम ऑफ द ह्युमन. ओके, तर हे इथे एक चार्ट, इथे एक टेबल आहे. ओके, तर हे इम्पॉर्टंट आहे. ह्या टेबलमध्ये सांगितलेलं आहे की 8 फोल्ड पाथ फॉलो केलं पाहिजे. राईट व्ह्यू म्हणजे की नॉलेज आहे, तर नॉलेज इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट राईट रिझॉल्व, म्हणजे इथं सांगितलेलं आहे की गिव्ह अप द क्रुटॅलिटी, म्हणजे कंपॅशन पाहिजे, तर एकदम कठोर वगैरे राहायला नको असं सांगितलेलं आहे. नेक्स्ट काय राईट स्पीच. ओके, तर त्यांनी सांगितलेलं आहे की रूड वगैरे जे आहे तसं बोलू नका, तर चांगलं बोला असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि खरं बोला. नेक्स्ट काय आहे राईट कंडक्ट म्हणजे काय ॲनिमलला वगैरे किल नका करू असं सांगितलेलं आहे. नेक्स्ट राईट लाईव्हलीहूड. ओके, म्हणजे आपण जे काही प्रॉपर्टी वगैरे या काम वगैरे करतो तर जे राईट पाथ पाहिजे. ओके, काम जे आहे ते चांगलं पाहिजे असं त्यांनी सांगितलेलं आहे. नेक्स्ट काय राईट एफर्ट म्हणजे काय आहे की मेकिंग द एफर्ट टू अवॉइड द रॉंग ॲक्ट, गिविंग अप द रॉंग ॲक्ट, अंडरटेकिंग ऑफ द मेंटेन द गुड ॲक्ट. ओके, म्हणजे तुमचं काम कसं पाहिजे गुड ॲक्ट पाहिजे, म्हणजे चांगलं काम केलं पाहिजे असं त्यांनी सांगितलेलं आहे. नेक्स्ट आहे राईट माइंडफुलनेस. राईट माइंडफुलनेसमध्ये सांगितलेलं आहे की आपण फॉर एक्झाम्पल आपण अभ्यास वगैरे करतो आहे तर कॉन्सन्ट्रेट आणि फोकस करून अभ्यास केला पाहिजे असं सांगितलेलं आहे. नेक्स्ट काय आहे राईट कॉन्सन्ट्रेशन म्हणजे मेडिटेशन वगैरे आपण केलं पाहिजे. ओके, तर नेक्स्ट आहे तर गौतम बुद्धांनी जे आहे वर्ण सिस्टीम जे आहे तर वर्ण सिस्टीमला रिफ्यूज केलेला आहे, नकार दिलेला आहे. ओके, तर त्यांनी 8 फोल्ड पाथ फॉलो करा, पंचशील फॉलो करा आणि जे वर्ण सिस्टीममध्ये जे याजना राईट्स वगैरे होतं तर ते फॉलो नका करू असं सांगितलेलं आहे आणि त्यांनी रिफ्यूज केलेलं आहे. आणि डिस्क्रिमिनेशन्स वगैरे आहेत तर त्यांनी रिफ्यूज केलेलं आहे. डिस्क्रिमिनेट वगैरे म्हणजे सगळेजण इक्वल आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. नेक्स्ट he's oppose the rituals of the yajna. He's teaching the wisdom of the and the moral virtue and other value aim to welfare of the man. ओके, म्हणजे लोकांचं जे आहे वेलफेअर ऑफ मॅन केलं पाहिजे. कंपॅशन थोडंसं दयाळू करुणा आपण वागलं पाहिजे तसं. आणि ह्युमन बिंगचं सगळ्यात पहिले वेलफेअर ऑफ द मॅन केलं पाहिजे. शील इज इम्पॉर्टंट आहे, एक मॉरल व्हॅल्यू आहे तर ते फॉलो करा. मिडल पाथ आहे तर ते फॉलो करा, तर असं गौतम बुद्धांनी सांगितलेलं आहे. तर नेक्स्ट काय आहे लोकायत. तर लोकायत जे आहे तर लोकायत म्हणजे एक इम्पॉर्टंट इंडिपेंडंट थॉट होता एक. ओके, एक न्यू रिलिजियस ट्रेड होता. त्याच्यामध्ये जे आहे फर्स्ट काय आहे जुदायझियम. ओके, जुदायझियम जे आहे द पीपल टू ज्यूज रिलिजन मेड टू अराईव्ह, म्हणजे गौतम बुद्धाच्या नंतर एक रिलिजियस स्टार्ट झालं होतं. तर त्याच्यानंतर काय जुदायझिम म्हणजे काय जीव जे लोक आहेत तर ते लोक मानत होते, तर ते सगळं आता जे आहेत नाव म्हणजे कुठं इस्रायलमध्ये आहे ते. ओके, तर इस्रायलमध्ये ते आहे. तर आणि इंडियामध्ये पण जे आहेत ज्यूज लोक कुठं आहेत एक तर कोची केरलामध्ये आहेत. द फर्स्ट टू थर्ड सेंचुरी ऑफ द Christian era, it is a belief that the only one God
Judaism emphasizes justice, truth, and the people love, compassion, humanity, charity, ethical स्पीच अँड द सेल्फ रिस्पेक्ट. ओके, तर ज्युआयझममध्ये सांगितलेलं आहे की एकच गॉड आहे सगळ्यात पहिलं. जस्टिस, न्याय वगैरे प्रोव्हाइड असं पाहिजे. ट्रूथ पाहिजे, सत्य राहिलं पाहिजे. पीसफुली राहिलं पाहिजे. लवेबल पाहिजे. कंपॅशन म्हणजे दयाळू वगैरे तसं पाहिजे. ह्युमॅलिटी पाहिजे, लोकांना ह्युमॅनिझम पाहिजे आपल्याला. नेक्स्ट चॅरिटी, दान धर्म केला पाहिजे. आणि इथिकल स्पीच. ओके, तर इथिकल स्पीच म्हणजे मोरल व्हॅल्यूला आपण वागलं पाहिजे असं सांगितलेलं आहे ज्युडायझममध्ये. आणि सेल्फ रिस्पेक्ट पण इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट काय, ख्रिश्चॅनिटी जे आहे तर दुसरा रिलिजन आहे. तर तिथे फाउंडेड कोण केलेलं आहे, जीसस ख्रिस्टने केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये जे आहे 12 सेंट थॉमस, द वन ऑफ द 12 डिसिप्लिन ऑफ द ख्रिस्ट. ओके, अँड द केम टू द केरला इन द फर्स्ट सेंचुरी. म्हणजे फर्स्ट सेंचुरीमध्ये जे आहे ख्रिश्चॅनिटी इंडियामध्ये आलेलं होतं. कधी आलं, फर्स्ट सेंचुरीमध्ये स्टार्ट झालं होतं. कुठं, इंडियामध्ये. ओके, द ख्रिस्टेशन इरा म्हणजे ख्रिश्चनचा जो प्रसार आहे तर इंडियामध्ये कुठं, केरळामध्ये स्टार्ट झालं होतं फर्स्ट सेंचुरीमध्ये. ही स्टॅब्लिश द चर्च ॲट पयानूर इथं इन ट्रायचूर डिस्ट्रिक्ट इन 52 CE. ओके, म्हणजे चर्च जे आहे तर ते पण इस्टॅब्लिश वगैरे सुरू झालेलं होतं. तर त्याच्यामध्ये वन गॉड, तर त्यांनी सांगितलेलं एकच गॉड आहे तर त्यांनाच फॉलो कर असं सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये जे आहे फादर, ओके, म्हणजे फादर आहे, त्याच्यामध्ये ब्रदर अँड सिस्टर्स आहे त्याच्यामध्ये. तर असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि इट इज अ बिलीव दॅट द जीसस क्रिस्ट इन हिज सन, द गॉड हू केम टू द अर्थ फॉर द सॅल्वेशन मॅनकाइंड अकॉर्डिंग टू द टीचिंग ऑफ द ख्रिश्चनिटी ऑल द ब्रदर अँड सिस्टर्स. ओके, तर ह्या धर्मामध्ये सांगितलेलं आहे की ब्रदर आणि सिस्टर्स जे आहे तर ते सगळे जे आहेत, ओके, म्हणजे टीचिंग ते सगळे समान आहेत असं सांगितलेलं आहे त्यांनी. आणि त्याच्यामध्ये एक पवित्र ग्रंथ आहे तर त्याचं नाव काय, बायबल आहे. ओके, बायबलला काय म्हणतात, हॉली बुक असे म्हणतात. आणि प्रे हाऊस, ओके, म्हणजे प्रे वगैरे कुठं करत होते, चर्चमध्ये वगैरे जाऊन ते प्रे करत होते. नेक्स्ट काय आहे, इस्लाम. ओके, तर इस्लाम एक दुसरा रिलिजन आहे. तर मोनोथेलिक रिलिजन आहे आणि त्याच्यामध्ये ओन्ली अल्लाहला मानतात तिथं. मोहम्मद ऑफ हिज प्रॉफिट. ओके, तर म्हणजे मॅसेज टू द गॉड रिव्हील द थॉट विथ द बुक ऑफ द कुरान शरीफ. म्हणजे त्यांच्यामध्ये इस्लाममध्ये एक बुक आहे तर त्याचं बुकचं नाव काय, कुराण. तर ते खूपच पवित्र हॉली बुक असे मानतात. आणि इस्लाम जे आहे तर पूर्ण वर्ल्ड वाईड ते आहे तर अल्लाहला मानतात ते. आणि त्यांनी सांगितलेलं आहे की द पर्पज ऑफ द ह्युमन एक्झिस्ट इज अ वर्शिप ऑफ अल्लाह. म्हणजे अल्लाहला वगैरे वर्शिप वगैरे करायला पाहिजे असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये पण कुराणमध्ये जे आहेत खूप सारे गायडन्स वगैरे त्यांनी सांगितलेलं आहे लोकांना. ओके, आणि तर सगळ्यात पहिलं जे ॲन्शियंट टाईममध्ये जे आहे ट्रेड करत होते. म्हणजे इंडियन जे अरेबिया म्हणजे सौदी अरेबिया जे आहे तर ते ट्रेड करत होते. तर ट्रेड करत त्या लोकांनी जे आहे तर मुस्लिम लोक जे आहेत तर 7th सेंचुरीमध्ये जे आहे इंडियामध्ये आले होते. ओके, तर अरब ट्रेड जे आहे तर ते केरळामध्ये सगळ्यात पहिलं आले. त्याच्यानंतर इस्लाम स्प्रेड झालेला आहे 7th सेंचुरीमध्ये इंडियामध्ये. आणि खूप सारे मग आपल्या इंडियामध्ये जे आहे तर खूप सारे ते मॉस्क म्हणजे मस्जिद वगैरे प्रेयर हाऊस वगैरे केलेलं आहे. नेक्स्ट आहे झुरॉस्ट्रिझम जे आहे तर त्याच्यामध्ये वेदिक पीपल टू द शेअर द टाईज अँड त्याच्यामध्ये पारसीज आहेत. ओके, तर पारसी लोक ते मानत होते. आणि त्याच्यामध्ये द लँग्वेज ऑफ द ऋग्वेदा ऑफ द अवेस्ता इज अ सिमिलर. पारसी लोक होते सगळ्यात पहिलं. तर ते पारसी जे आहेत तर इराणमध्ये पण आहे ते. ओके, तर पारसी लोक जे आहेत इराणमधले होते ते. इट इज अ मोस्टली बिलीव दॅट दे केम द गुजरात इन द 18th century CE. ओके, म्हणजे काय की पारसी वगैरे जे आहे पारसी जे रिलिजन आहे तर पारसी जे रिलिजन आहे गुजरातमध्ये 8th सेंचुरीमध्ये सुरू झालं होतं. आणि नेक्स्ट ओके, झारुथ्रिष्ट और झोरोस्ट वॉज अ फाउंडर ऑफ देअर रिलिजन. ओके, ते त्यांचे फाउंडर होते. द अहूर माझदा इज द नेम ऑफ हिज देअर गॉड
द एलिमेंट ऑफ द फायर अँड द वॉटर आर द व्हेरी इम्पॉर्टंट इन दिस रिलिजन. ओके, म्हणजे जो पारसीच्या ह्याच्या म्हणजे झोरोस्ट्रिझममध्ये सांगितलेलं आहे की फायर आणि वॉटर तर त्याला खूपच इम्पॉर्टंट दिलेलं आहे. आणि द फायर बर्न इन द टेम्पल विच इज नोन ॲज द अगॅरीज. ओके, तर अगॅरीज असे म्हणतात. अगॅरी तर अगॅरी असे म्हणतात. ॲट द कोर ऑफ द पारसी थिंकिंग आर द 3 मेन प्रिन्सिपल ऑफ कंडक्ट, नेमली आर द गुड कंडक्ट. ओके, तर ह्या धर्मामध्ये सांगितलेलं आहे की गुड थॉट पाहिजे, नेक्स्ट गुड वर्ड्स, आणि नेक्स्ट सांगितलेलं आहे गुड डीड्स सांगितलेलं आहे. म्हणजे तुमचे थॉट्स वेगळे पाहिजे, थॉट्स चांगले पाहिजेत, तुम्ही जे बोलता ते पण चांगलं बोलायला पाहिजे, तर असं त्या धर्मामध्ये सांगितलेलं आहे. ओके, तर हे इमेज आहे. तर ह्या इमेजमध्ये दाखवलेलं आहे की जे पारसी जे लोक होते, तर पारसी लोक जे आहेत तिथं जाऊन ते प्रे करत होते. तर त्याला म्हणतात अग्यारी. ओके, तर अग्यारी इथं जाऊन ते प्रे करत होते. ठीक आहे, तर आपला चॅप्टर कंप्लीट झालेला आहे. थँक्यू.